न्यूज 18 मराठीवर आताची सगळ्यात खळबळजनक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। 400 कोटी रुपये घेऊन जात असलेल्या कंटेनरची लूट झाल्याचं समोर आलंय। 400 कोटी 2000च्या जुन्या नोटांनी भरलेल्या कंटेनरची भर रस्त्यात लूट करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। 16 ऑक्टोबरची ही घटना असून नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरणाच्या नंतर लुटीची संपूर्ण घटना समोर आली आहे। संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला हादरवणारी घटना आहे। 400 कोटींची लूट आणि तेही जुन्या 2000च्या नोटांची नाशिकमधून। त्यामुळे एकच खळबळ उडाली। आता या सगळ्या घटनेवरचा पडदा उठलेला आहे आणि एका तरुणाच्या अपहरणाच्या त्या सगळ्या घटनेनंतर या बाबीची नव्यानं ती बाब समोर आलेली आहे। न्यूज 18 मराठीवर तुम्ही ही खळबळजनक बातमी बघताय। जुन्या 2000च्या नोटांनी भरलेला कंटेनर 400 कोटींचा हा लुटण्यात आलेला होता आणि अनेक दिवसानंतर ही बाब आता समोर आली आहे। मी संदीप पाटील नाशिकवरून बोलतोय। आज एका मोठ्या रॉबरीचा खुलासा करतोय। कर्नाटकमध्ये चोरला घाटामध्ये 400 करोडची झालेली एक मोठी रॉबरी। 16 ऑक्टोबर रोजी चोरला घाटामध्ये रात्रीच्या वेळेस 2 कंटेनरमध्ये 400 करोड रुपये जे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्टला जात असताना चोरला घाटात रात्रीच्या वेळेस लुटले गेले। त्यामध्ये 2000च्या जुन्या नोटा होत्या। ते ज्या आरोपींनी लुटले त्या आरोपींनी लुटल्यानंतर त्या आरोपी त्या नोटांचा मूळ मालक म्हणजे ठाण्यातील एक मोठा बिल्डर किशोर सावळा, ते 400 करोड रुपये त्यांचे होते। किशोर सावळा यांचा जवळचा माणूस जो पोलीस खात्यात आहे जयेश कदम यांनी मला 20 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस व्हॉट्सअप कॉल करत माझी पूर्ण माहिती घेत मला काही प्रश्न विचारत की तुझ्या नावाची तक्रार आलेली आहे, तुझी आम्हाला चौकशी करत आहे, तू आम्हाला उद्याच्या उद्या घोटी येथे भेटायला ये। मग त्यानंतर 21 तारखेला दिवाळी असल्यामुळे मी त्यांना म्हटलो मी परवा तुम्हाला भेटायला येतो। मग मी 22 तारखेला त्यांना भेटायला घोटीला गेलो असता त्यांनी मला बलजबरी त्यांच्या फॉर्च्युनरमध्ये बसवले व नाशिक दिशेने घेऊन जात असताना त्या गाडीमध्ये असणारे संबंधित विशाल नायडू, सुनील धुमाळ हे मला काही प्रश्न विचारत असताना की तूच भाऊ पाटील आहे का, तूच आमचे शेटचे कंटेनर लुटले आहे, आमच्या शेटनी तुझा व्हॉट्सअपला फोटो पाठवला आहे, ते आरोपी तुझ्याच नावाने फोन करताय, तुझ्याच नावाने 100 कोटीची मागणी करताय, असे विचारत मला त्यांनी मारहाण करणं चालू केलं। की संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून म्हणजे पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटण्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं। या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आतापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहे। 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे। त्याचा 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे। संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे। तपासासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे। त्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये मला हेड केलेला आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, अतिशय खळबळजनक अशी ही बाब म्हणावी लागेल। 400 कोटींच्या नोटा, त्याही जुन्या 2000च्या, एका बिल्डरच्या आणि त्याच्यासाठी झालेलं अपहरण। नेमकं काय आहे? पोलीस तपासातून काय समोर आलेलं आहे आणि हा बिल्डर कोण आहे? विलास हे सगळं प्रकरण घडलेलं आहे काही अर्थात 1-1.5 महिन्यापूर्वी। मात्र हे प्रकरण आता हळूहळू जे आहे पोलीस तपासामध्ये समोर येताना दिसतंय। हे प्रकरण नेमकं काय आहे हे थोडक्यात जर समजून घ्यायचं असेल
तर हा जो संदीप पाटील नावाचा इसम आहे त्यांनी जे काही एक व्हिडिओ सांगितलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी जी माहिती सांगितली आहे अशाच स्वरूपाचं हे सगळ्या प्रकारचं कथानक आहे. गोव्यावरनं एक 400 कोटी रुपयांचा 400 कोटी रुपयांच्या नोटांचा भरलेला ट्रक आहे. हा जो ट्रक गोव्यातून निघतो आणि त्यानंतर कर्नाटकच्या चोरले घाटामध्ये हा कंटेनर चोरीला जातो, अशा प्रकारचा एक बनाव केला गेला आणि त्यावेळेला ती जे 400 कोटी रुपयांची रक्कम आहे ती पूर्णतः गायब झाली, अशा प्रकारचा बनाव बनवण्यात आला. मात्र त्यानंतर हा संदीप पाटील नावाचा नाशिक मधला जो इसम आहे, या इसमाला काही लोक अचानकपणे फोन करतात, पोलीस असल्याचं सांगतात आणि त्यानंतर त्याला तुला तपासासाठी यायचंय असं सांगून त्याला घोटीमध्ये बोलवतात आणि त्या ठिकाणी त्याला एका खासगी वाहनात बसवण्यात आलं. त्याच्या डोक्यावर रिव्हॉल्वर लावण्यात आली आणि त्यानंतर त्याला घोटी परिसरात फिरवण्यात आलं आणि त्याला सांगितलं की तू हे 400 कोटी रुपयाचं दरोडा जो टाकलेला आहे ते 400 कोटी रुपये तू तातडीनं परत कर, अन्यथा तुझ्या सगळ्या कुटुंबाला आम्ही जिवंत मारू, अशा प्रकारची ज्यावेळेला त्याला धमकी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि पोलिसांना सांगितलं की माझा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाही, कुठले 400 कोटी कसले 400 कोटी रुपये मला काहीही कळत नाहीये. त्यामुळे पोलिसांनी ज्यावेळेला या प्रकरणाचा तपास सुरू केला त्यावेळेला यातले काही अपहरणकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळेला या प्रकरणाचा उलगडा होत गेला की कर्नाटकच्या चोरले घाटामध्ये एक कंटेनर जो होता त्याच्यात नोटांनी भरलेला होता आणि तो कंटेनर गायब झालेला होता आणि तेव्हापासून कर्नाटक पोलीस असेल या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता या प्रकरणामध्ये जो नाशिकमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे हा संदीप पाटीलचा अपहरणाचा गुन्हा आहे आणि जे अपहरणकर्ते आहे त्यांनीच हे 400 कोटी रुपये लांबवले आहे अशा प्रकारचा दावा या व्यक्तीचा आहे, संदीप पाटील नावाचा. आणि त्या अनुषंगाने आता नाशिक पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत. विलास, जसं आपण म्हणालात की हे प्रकरण अतिशय गंभीर आणि मोठ्या स्वरूपाचं आहे आणि म्हणूनच सरकारनं या प्रकरणामध्ये SIT ची स्थापना केलेली आहे. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम यासाठी सक्रिय करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये काही बडे अधिकारी जे आहेत त्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. काही मोठ्या अधिकाऱ्यांना घेऊन या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय. मात्र हे 400 कोटी रुपये गोव्यावरून कर्नाटकला कुठल्या मंदिरामधून त्या नोटा बदलण्यासाठी जात होता, अर्थात त्या 2000च्या जुन्या नोटा होत्या त्या बदलण्यासाठी एका कंपनीमध्ये जाणार होत्या, एका मंदिरामध्ये जाणार होत्या आणि तिकडने त्या नोटा बदलून त्या पुन्हा येणार होत्या, अशा प्रकारची माहिती होती. मात्र आता ह्या नोटा नेमका कुणाच्या होत्या, कोण ते बिल्डर आहे आणि कुठल्या राजकीय पक्षांशी ते संबंधित आहे, या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो आता पोलीस तपासात समोर येईल. मात्र ही 400 कोटी रुपयाची रक्कम कोणती होती, ती महाराष्ट्रामध्ये कशासाठी आणली जात होती, या जुन्या नोटा कोण बदलून देत होतं, या सगळ्याचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडनं केला जातोय. नाशिक पोलीस SIT या सगळ्या प्रकरणाचा तपास करते. त्यामुळे इतकी मोठी रक्कम ही कुणाची होती याचा उलगडा होईल. मात्र हे प्रकरण नेमकं कुणाशी संबंधित आहे, यातले आरोपी कोण आहे हे हळूहळू पोलिसांच्या तपासात समोर येईल. मात्र अत्यंत गंभीर आणि संवेदनशील अशा प्रकारचं प्रकरण आहे. कारण लक्ष्मण, मुद्दा हाच आहे, या प्रकरणाचं गांभीर्य जर आपण बघितलं तर हे गांभीर्य पाहता देशातल्या सुद्धा इतर ज्या संस्था आहेत, तपास यंत्रणा आहेत, त्यांची सुद्धा याच्यात एंट्री होऊ शकते का? विलास, अगदी खरं आहे. या प्रकरणामध्ये अनेक देश पातळीवरच्या यंत्रणा ज्या आहेत त्या देखील या सगळ्या प्रकरणाची माहिती घेत आहेत. सूत्रांकडनं जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार काल परवाच एक मोठं पथक जे आहे दिल्लीवरून ते या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिकमध्ये आलेलं होतं. नाशिकमधल्या काही बड्या अधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकरणाचा तपास केला आणि महत्वाची बाब म्हणजे यातला जो 5वा आरोपी काही वेळापूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुंबईमधून गुजरातमधून ज्याला ताब्यात घेतलेला आहे, हा व्यक्ती गांधी नावाचा जो व्यक्ती आहे याची चौकशी आता करत असताना स्थानिक पोलिसांना त्याची चौकशी न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. काही वरिष्ठ अधिकारी मुंबईवरनं येतील आणि त्यानंतर काही मुंबईचे अधिकारी आणि नाशिकचे वरिष्ठ अधिकारी एकत्रित बसून या सगळ्या व्यक्तीचा, हा गांधी नामक जो व्यक्ती पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या व्यक्तीचा तपास करतील, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये काही स्थानिक पोलिसांना देखील या प्रकरणापासून लांब ठेवण्यात आलेलं आहे. कारण हे प्रकरण आपण जसं सांगतोय की हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि प्रकरण मोठं देखील आहे. कारण 400 कोटी रुपयांची ही रक्कम आहे. 400 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा देण्यात आल्या, त्या बदलण्यात आलेल्या होत्या आणि बदलण्यात आल्यानंतर ही 400 कोटींची रक्कम जी आहे ती निम्म्या रकमेवर, अर्थात 150 ते 200 कोटी रुपयांची ही रक्कम होती आणि ही 200 कोटी रुपयांची रक्कम अचानकपणे गायब होती. कंटेनर गायब होतो आणि त्यानंतर हा कंटेनर कोण गायब करतो म्हणून एका नाशिकच्या व्यक्तीला अचानक फोन येतो. त्याला हे लोक भेटतात आणि त्याला धमकावतात का तू जी रक्कम पळवली आहे ती आम्हाला परत कर. आणि हा व्यक्ती ज्या वेळेला पोलिसांकडे जातो त्यावेळेला या प्रकरणाचा तपास सुरू होतो आणि त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा हळूहळू व्हायला सुरुवात होती. ज्या वेळेला हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जातं त्यावेळेला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं, अर्थात यामध्ये गृह विभाग जो आहे
तो देखील या प्रकरणाला त्याने गृह विभागाने देखील गांभीर्याने घेतलेला आहे. कारण जी अमाऊंट, जी रक्कम सांगितली जाते, जे बिल्डरांची नावं घेतली जातात, हे महाराष्ट्रातील मोठे बिल्डर आहे, नामांकित बिल्डर आहे आणि त्यामुळे ठाण्यातल्या, मुंबईतल्या या नामांकित बिल्डरांशी संबंधित ही रक्कम होती का आणि ही रक्कम कशासाठी महाराष्ट्रात आणली जात होती? या 2000च्या ज्या जुन्या नोटा होत्या त्या गोव्यावरून कर्नाटकच्या त्या मंदिरात जात होत्या, त्या नेमक्या कुणाच्या होत्या आणि बदलून आणल्यानंतर ही जी रक्कम आहे ही नेमकी कुणाला मिळणार होती, ही कुणाशी संबंधित होती, या सगळ्याचा तपास या यंत्रणांना करायचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने, गंभीर पद्धतीने घेतलेलं आहे आणि एसआयटीच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय. एसीपी किंवा डीसीपी दर्जाचे जे अधिकारी आहे त्यांना देखील या प्रकरणापासून लांब ठेवण्यात आलेला आहे. आयपीएस अधिकारी जे आहे ते या सगळ्या प्रकरणाचा तपास करताय आणि म्हणून हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं समोर आलंय. म्हणूनच नक्कीच. विलास, आता या प्रकरणामध्ये पुढे काय समोर येतं हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे. अगदी खरं आहे. ज्या प्रकारची रक्कम आहे, ज्या प्रकारच्या पद्धतीनं हे सगळं रॅकेट काम करत होतं, हे अतिशय गंभीर असं प्रकरण आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स आपण वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.